नमस्कार. विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरगुडकर या हिंदुस्तान पोस्टच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एक मोठा बॉम्बलास्ट झाला. हा दहशतवादी हल्लाच होता असं केंद्र सरकारकडून सुद्धा स्पष्ट करण्यात आलेलं आहे. या सगळ्या ह्याच्यामध्ये विश्लेषण करणारा, या हल्ल्याचं विश्लेषण करणारा एक व्हिडिओ आपण मागच्या भागामध्ये केला होता, याच मालिकेच्या मागच्या भागामध्ये केला होता. त्यामध्ये निरगुडकर सरांनी एक महत्वाचं विधान केलं होतं की पकडला गेलेला प्रत्येक दहशतवादी हा मुसलमानच कसा असतो, याच्यावरती अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडला. दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया आल्या. सर्वप्रथम या प्रतिक्रिया देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. गेल्या 2 दिवसांमध्ये या स्फोटानंतर बरेच धागेदोरे उकलले जात आहेत. नवीन नवीन तपासामध्ये नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. या सर्वांचं विश्लेषण करणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे आजच्या भागात सुद्धा हे विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर उदय निरगुडकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. मंगळवारी 11 तारखेला आपण हल्ल्याचं विश्लेषण करणारा व्हिडिओ केला होता मागच्या भागामध्ये. गेल्या 2 दिवसांमध्ये अनेक तपासामध्ये बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. बरेच नवीन धागेदोरे उकलले जात आहेत. आपलं याच्याबद्दलचं निरीक्षण काय, आपलं विश्लेषण काय? तुम्ही म्हणलात ते अतिशय बरोबर आहे, पण हा एक दहशतवादी हल्ला नाहीये, तर दहशतवादाची एक फार मोठी साखळी स्फोटांची मालिका या देशात होणार होती. त्यातला हा एक छोटासा भाग आहे. हे एक प्रॉक्सी वार आहे. जसं आपल्याकडे 26/11ला मुंबईमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका झालेली होती, तशाच प्रकारची मालिका संपूर्ण भारतभर घडवायचा हा एक फार मोठा देशविरोधी कट होता. हा गजवा हिंदचा भाग होता. हे आता सर्व स्पष्ट झाले आहे. आणि हा कोणाकडनं करणार होते? अजमल कसाब सारखे अशिक्षित आणि अर्धशिक्षित लोक नाही, तर यात जे इन्व्हॉल्ड आहेत त्यात डॉक्टर आहेत, सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत, उच्च शिक्षित, उच्च विद्या विभूषित आहेत. आणि यातले बरेचसे ज्या जम्मू काश्मीरला आपण एक स्वतंत्रता, स्वायत्तता बहाल केली, या देशाचा आपण भाग बनवून घेतलं, तिथून आलेले आहेत. ते जरी उच्च शिक्षित असले तरी त्या सगळ्यांची मानसिकता ही दहशतवादी, देशाच्या विरोधी आणि देशद्रोहीच आहे, यात काही शंकाच नाही. आणि हे शिकले कुठे? हे सगळे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये शिकले. म्हणजे जो पैसा तुम्ही आम्ही टॅक्स म्हणून भरला, त्या टॅक्सवर हे शिकले आणि आमच्यावरच हे बॉम्ब हल्ले चालू आहेत. आणि याच्यात सर्वात महत्वाचा रोल कुठला असेल तर तो अल फलाह या युनिव्हर्सिटीचा. हे विद्यापीठ स्थापन केव्हा झालं? 2006 साली, जेव्हा हरियाणामध्ये हुडा सरकार होतं. आणि त्याला मान्यता मिळाली 2015 साली, जेव्हा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. आज हे विद्यापीठ हे शिक्षणाचं केंद्र नाही आहे, तर हे विद्यापीठ एका दहशतवादाचा फार मोठा अड्डा आहे. अड्डा. केवळ नशिबानी, तुम्हाला सांगतो, केवळ नशिबानी आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या विलक्षण सतर्कतेने हा सगळा कट उघडकीला आला. नाही तर मला कल्पनाच करत नाही या देशात आज किती आतंक माजला असता, इतकी भीषण परिस्थिती आपल्या सगळ्यांवर ओढली असती. सर, तुम्ही आता तुमच्या उत्तरामध्ये एका मोठ्या साखळीचा उल्लेख केलात. या हल्ल्याची पार्श्वभूमी नेमकी कशी होती आणि साखळी कशा पद्धतीने रचली जात होती, याच्याबद्दल आम्हाला संगतवार सांगा. सर्वप्रथम हा जो आता एक चांदणी चौकाच्या जवळ जो बॉम्बस्फोट झाला, त्या स्फोटाचं जी काही चेन रिॲक्शन आहे ती मी तुम्हाला आता सांगतो. ही उघडकीला कशी आली तर जम्मू काश्मीर विद्यापीठामध्ये पहिल्यांदा एक पोस्टर लागलं आणि त्या पोस्टरमध्ये जैश ए मोहम्मद बद्दलची सहानुभूती किंवा त्याचं कौतुक करणाऱ्या अशा गोष्टी पुढे आल्या. आणि हे कुठे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये घडलं. मग त्याच्यावरून डॉक्टर आदिल अहमद याची पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्याचा जो विद्यापीठातला लॉकर होता तो लॉकर उघडून पाहिला तेव्हा धक्का बसला, कारण त्याच्याकडे AK-56 याच्यासारखं अत्याधुनिक अशा प्रकारचं वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन म्हणतो ते सापडलं. मग त्याचे फोन, त्याच्या ईमेल्स, त्याच्या चॅट्स हे सगळे रेकॉर्ड पाहिले. त्यावेळेला एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला, तो म्हणजे दिल्ली हल्ल्याची आता तयारी करायची वेळ आलेली आहे. आणि तेव्हा पोलीस अतिशय सतर्क झाले. हे कोणाला पाठवलंय असा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा लक्षात आलं की हे डॉक्टर उमर मोहम्मदला पाठवले. आता उमर मोहम्मद कोण? तर उमर मोहम्मद हा त्याच विद्यापीठात MBBS झालेला उच्च विद्या विभूषित असा डॉक्टर. मग नोव्हेंबर 6ला या डॉक्टर आदिलला सहारनपूर इथून अटक करण्यात आली. नोव्हेंबर 7ला गुजरातच्या ATSनी, म्हणजे बघा किती एजन्सी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. गुजरातच्या ATSनी अहमद सय्यदला पकडलं, ज्याचं MBBSचं ट्रेनिंग हे चायनामध्ये झालेलं होतं, चीनमध्ये झालेलं होतं. आणि त्याच्यावर काय सापडलं तर रायसिन हे अतिशय घातक असं बायो वेपन ज्याला आपण म्हणू ते बायो वेपन सापडलं.
आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे जवळपास 4 लिटर कॅस्टर ऑइल पकडलं, जे हजारो लोकांना विषबाधा करायला कारणीभूत झालं असतं. इट्स अ डेडली वेपन. आणि मग तिथून फरीदाबादच्या एका रेंटेड प्रिमाइसचा म्हणजे भाड्याने दिलेल्या घराचा पोलिसांना सुगावा लागला. तिथे छापा घातला तेव्हा 350 किलो अशा प्रकारचा अमोनियम नायट्रेट, AK-47, बऱ्याचशा गोळ्या, डेटोनेटर्स असा मोठा एक प्रकारे दहशतवादी पुरावाच पोलिसांच्या हाती लागला. आणि मग शोध सुरू झाला तो डॉक्टर मुअज्जम शकील याचा, की जो अल फलाह विद्यापीठामध्ये असोसिएट प्रोफेसरचं काम करत होता. आणि तिथेच त्याच वेळेला जवळपास 25 साईटवर हल्ला केला जाईल अशा स्वरूपाचं जे सगळं षडयंत्र होतं त्याचा प्लॅनच समोर आला. याच्यामध्ये काय नव्हतं, याच्यामध्ये हिंदू देवळं होती, जैन देवळं होती, शिखांच्या गुरुद्वारा होत्या, मेट्रो स्टेशन होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नागपुरातलं कार्यालय होतं. या सगळ्यावर एकत्र हल्ला करायचा डाव होता, की जेणेकरून संपूर्ण देशामध्ये धमाका उडेल, अराजक माजेल, अस्थिरता माजेल, अर्थव्यवस्था तहसमहस होईल आणि केंद्र सरकारला पळता भुई थोडी होईल, अशा प्रकारचा हा सगळा डाव होता. आणि त्यातूनच एका बाईचा तिथे सुगावा लागला आणि ती त्यांची मैत्रीण म्हणजे डॉक्टर शाहीन शहीद ही देखील एक गायनाकॉलॉजिस्ट आहे, एक प्रकारे सुसाईड ब्रिगेडमध्ये काम करत होती. आणि नोव्हेंबर 10 तिला अटक केली. आणि मग सगळं लक्ष जे होतं ते डॉक्टर उमरच्या हालचालींवर. त्याचा सुगावा काढता काढता तो चांदणी चौकच्या इथे पोहोचला आणि चांदणी चौकला त्यांनी 6:52 रेड फोर्टच्या मेट्रो स्टेशन जवळ एका I-20 मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी जे घातक पदार्थ नेले होते त्याचा स्फोट झाला. त्याचा स्फोट केला गेला आणि त्या 13 जणांचा मृत्यू झाला. पण लक्षात ठेवा, म्हणजे म्हणतात ना थोडक्यात निभावलं. याचं कारण खरा प्लॅन होता. ते 3000 किलो एक्सप्लोजिव्ह एकाच वेळी कॅरी करायचे, 30 टायमर्स, 20 डिटोनेटर्स. आणि हे सगळं करत कोण होतं? जे डॉक्टर होते, सुशिक्षित होते. ह्या सगळ्यांचा हा डाव होता. आणि या मागे त्यांच्या डोक्यामध्ये धर्मातिरेक पसरवणारे मौलवी होते, की ज्यांनी धर्मातिरेकांनी देशद्रोह करण्याकरता त्या माणसांची भावना आणि विचार या दोघांना आंधळ केलं होतं आणि या देशाच्या विरोधात त्यांना उभं केलेलं होतं. हा सगळा पट आज उघडा झालेला आहे. सर, तुम्ही सांगितलं दिल्ली बॉम्बलास्ट हा एका मोठ्या साखळी कटाचा भाग होता. ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने ही साखळी उघडकीस येते ह्याची संगतवार आम्हाला विश्लेषण करून सांगा. ही साखळी केवळ नशिबानी आणि 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आपल्याला उघडकीला आलेली आहे. जम्मू काश्मीरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ त्यांचं कौतुक करणारी, त्यांना पाठिंबा देणारी अशी पोस्टर्स लागली. आणि त्याची जेव्हा भनक पोलिसांना लागली तेव्हा त्यांनी चौकशी सुरू केली. आणि त्यावेळेला त्या चौकशीमध्ये डॉक्टर आदिल अहमद याची पूर्ण चौकशी केली. त्याचा लॉकर उडून बघितला तेव्हा त्याच्यामध्ये AK-56 याच्यासारखं एक अत्यंत वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन एक मोठं अशा प्रकारचं वेपन तिकडे सापडलं. मग त्याचे चॅट्स, फोन्स याच्यावरनं पोलीस एका मौलवीपर्यंत पोहोचले आणि तेव्हा कळलं प्रिपेअर ऍसेट्स फॉर दिल्ली अशा प्रकारचा त्यांनी निरोप त्याच्यात ठेवलेला होता. म्हणजे दिल्लीला काहीतरी होणार होतं हेच उघड झालं. मग हे निरोप त्यांनी कोणाला दिले तर डॉक्टर उमर मोहम्मदला दिले. तो एक तिथलाच एक MBBS झालेला डॉक्टर होता. मग नोव्हेंबर 6 डॉक्टर आदिल याला सहारनपूर इथून अटक करण्यात आली. नोव्हेंबर 7 गुजरातच्या ATSनी एक फार मोठी धाडसी कारवाई केली आणि त्याच्यात डॉक्टर अहमद सय्यद याला अटक करण्यात आली. तो चीनमधून डॉक्टर झालेला होता. आणि त्याच्याबरोबर रायसिन अशा नावाचं एक बायो वेपन ज्याला आपण म्हणू, जैविक अशा प्रकारचं एक घातक रसायन सापडलं. आणि त्याचबरोबर 4 लिटर कॅस्टर ऑइल सापडलं, की जे हजारो लोकांना विषबाधा करायला कारणीभूत झालं असतं. नोव्हेंबर 9 आझाद शेख, मोहम्मद सुहेल यांना बनासकाठा इथून अटक करण्यात आली. आणि तिथूनच पुढे एका फरीदाबाद मधल्या जागेचा मागोवा घ्यायला पोलिसांनी सुरुवात केली, की ज्या फरीदाबाद मधल्या रेंटेड प्रिमाइसेस मध्ये भाड्यानं घेतलेल्या घरामध्ये 350 किलो अमोनियम नायट्रेट, AK-47, डेटोनेटर्स अशी बरीच बॉम्बस्फोटाच्या तयारीची सगळी गोष्टी हाताला लागल्या. आणि त्याच्यात मुअज्जम शकील याच्यावर पोलिसांनी मग आपलं लक्ष केंद्रित केलं. हा मोहम्मद शकील कोण आहे तर हा अल फलाह या विद्यापीठातला असोसिएट प्रोफेसर आहे. आणि त्याच्यावर जेव्हा पोलिसांनी आपलं कारवाईला सुरुवात केली तेव्हा एक मोठा कट उघडकीला आला. आणि तो म्हणजे या देशातल्या
25 महत्वाच्या स्थळांवर एकाच वेळेला हल्ले करायचे होते, ज्यात जैन धर्मस्थळ होती, गुरुद्वारा होत्या, देवळं होती, मेट्रो स्टेशन होती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हेडक्वार्टर्स ज्याला नागपूरमध्ये म्हणतो ते होतं. आणि या सगळ्यात आणखीन एका व्यक्तीचं बाईची भूमिका महत्वाची आहे, तिलाही ट्रॅक करायचा प्रयत्न झाला आणि ती म्हणजे डॉक्टर शाहीन शहीद. तिला नोव्हेंबर 2010 या दिवशी 10 नोव्हेंबरला तिला नोव्हेंबर मध्ये तिला अटक करण्यात आली आणि ती गायनाकॉलॉजिस्ट आहे आणि ती एक प्रकारे या सुसाईड ब्रिगेडची फार महत्वाची सदस्य होती. मग पोलिसांनी लक्ष कोणाचं केंद्रित केलं असेल तर डॉक्टर उमरवर लक्ष केंद्रित केलं, त्याचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला आणि तोच त्या गाडीत होता ज्यांनी 6:52 मिनिटांनी रेड फोर्ट लाल किल्ल्याच्या इथल्या मेट्रो स्टेशन समोर I-20 मधून एक मोठा धमाका घडवला, ज्याच्यात 13 निरपराध आपले भारतीय मारले गेले. पण एक लक्षात घ्या, हा फक्त एक होता, त्यांना असे शेकडो करायचे होते आणि त्याच्याकरता 3000 किलो एक्सप्लोजिव्ह इथे आणलं गेलेलं होतं. त्याच्यात 30 टायमर्स होते, 20 डेटोनेटर्स होते आणि आणखीन अशा असंख्य गोष्टी होत्या की जेणेकरून या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात दहशतवाद पसरेल, अराजक माजेल, अनागोंदी माजेल, देशाची अर्थव्यवस्था डळमळीत होईल, या देशावरचा परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास उडेल आणि जनता आणि शासन यांच्यामध्ये एक प्रकारची दरी निर्माण होईल. अशा प्रकारची ही सगळी गोष्ट होती. आणि हे कोण करत होतं तर हे काही अजमल कसाब सारखे अर्धशिक्षित किंवा अशिक्षित नव्हते, हे सगळे डॉक्टर, सॉफ्टवेअर इंजिनियर्स ही माणसं आहेत. आणि ती मौलवींच्या सांगण्यावरून एका धर्मातिरेकानं आंधळी झाली आणि देशद्रोहाला तयार झाली. हा तो प्लॅन आहे. सर, तुम्ही त्या धर्माचा उल्लेख केला आणि सगळ्या त्या संपूर्ण त्यांची जी माती भडकवली गेली याच्याबद्दल तुम्ही मला सांगितलं, त्याच्यामध्ये पुढच्या प्रश्नाकडे येऊच. पण तुम्ही याबद्दल सांगितलं की दिल्लीचा बॉम्बलास्ट हा एका मोठ्या साखळी कटाचा भाग होता. हा साखळी कट नेमका काय होता? अशा प्रकारच्या कुठल्या घटना अजून समोर आल्यात का? तपासात उघड झाल्यात का? फार चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या, त्याच वेळेला घडत होत्या या देशामध्ये आणि त्या अनेक राज्यांमध्ये घडत होत्या. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशच्या एका गावामध्ये अल कायदाचं एक मॉड्यूल पकडलं गेलं. ते गाव आहे सहारनपूर. त्या सहारनपूरमध्ये बिलाल खान याला अटक करण्यात आली. तो आणि त्याचे पाकिस्तानी हँडलर्स यांच्यामध्ये जवळपास 4000 वेगवेगळ्या फोनवरनं बातचीत झाली. ते पोलिसांनी ट्रॅक केलं आणि त्याला काय करायचं होतं तर त्याला इथं शरिया कायदा लागू करायचा होता. त्याच वेळेला गुजरातमध्ये केमिकल वेपनचा एक फार मोठा कट उघडकीला आला. अहमद सय्यद, आझाद शेख, मोहम्मद मुसलीम यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडे खूप मोठा केमिकलचा ज्याचा उपयोग हल्ला करण्याकरता, स्फोट करण्याकरता केला जाणार होता, त्याच्याकरता अटक करण्यात आली. त्यांचे संबंध जे आहेत ते अबू खदिजा याच्याशी आहेत आणि हा अबू खदिजा अफगाणिस्तान मधल्या इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेली एक प्रकारची फार मोठी ताकद आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळच्या कोंढवामध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक करण्यात आली. त्याचं नाव जुबेर हंगर गेकर. याच्याजवळचा जो लॅपटॉप पोलिसांनी पकडला त्याच्यामध्ये अल कायदाची मॉड्यूल आणि सोलापूरला 60 जणांचा ट्रेनिंग प्रोग्राम घेतल्याचे धागेदोरे सापडलेले आहेत. इतक्या सायमल्टेनियसली एकाच वेळी घटना घडलेल्या होत्या. म्हणजे या देशाच्या विरोधातला किती मोठा कट होता हे सगळ्या प्रेक्षकांच्या लक्षात आलेलं असेल. सर, तुम्ही सातत्याने या सगळ्यांची नावं घेत आहात, सगळ्यांची दहशतवाद्यांची नावं समजावून सांगितलीत. मागाच्या प्रश्नामुळे तुम्ही त्यांची एवढ्या उच्च शिक्षित लोकांची कशा पद्धतीने माथी भडकवली गेलीत याबद्दल पण सांगितलं. तुम्ही मागच्या भागामध्ये असं म्हटलं होतात की प्रत्येक पकडला गेला प्रत्येक दहशतवादी हा मुसलमानच कसा काय असतो. याचा अर्थ तुम्ही दहशतवादाला धर्माशी जोडत आहात का? तुमच्याबद्दल तुमचं नेमकं मत काय ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. निश्चितपणे या आतंकवादाच्या मागे धर्म आहे आणि तो कोणता धर्म आहे तर या देशाच्या विरोधात असणाऱ्या, माथी भडकवलेला, अतिरेकांना आंधळा झालेल्या अशा इस्लाम धर्मातल्या काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावून या देशाच्या सार्वभौमत्वाला नख लावायचा प्रयत्न केलेला आहे. आज काश्मीरमध्ये 370 गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात टुरिझम वाढलं, विकास झाला, पण त्यांनी खरंच फरक पडला का असा आता मला प्रश्न पडतोय. आमचा शत्रू कोण आहे? पाक ऑक्युपाईड काश्मीर मधले अतिरेकी, इथे घुसणारे अतिरेकी, का या देशातले देशद्रोही की जे स्लीपर सेल म्हणून पाकिस्तानसाठी काम करतायत? या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांच्या मागे पाकिस्तान आहे यात काही शंकाच नाही. दे हॅव चॅलेंज्ड, पाकिस्तान हॅज चॅलेंज्ड अस पोस्ट ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूर नंतर त्यांनी या देशावर केलेला हल्ला आहे. 10 मेला
आपण शस्त्रसंधी केली ऑपरेशन सिंदूरची. आज त्या घटनेला बरोबर 6 महिने होत आहेत, 6 महिने. आणि 6 महिने हे गप्पा नव्हते बसले, या सगळ्याची तयारी चालू होती. हे का करतोय पाकिस्तान? तर असीम मुनीर आणि ट्रम्प यांची जी अलीकडची दोस्ती झालेली आहे त्यात असं त्यांना वाटायला लागलेलं आहे की आता आपल्याला एक तारणहार मिळालाय, आपल्याला कोणी या जगात थांबवू शकत नाही, आपण भारतावर हल्ला करू शकतो. आणि ते हल्ला सरळ सरळ करत नाहीत, कारण ऑपरेशन सिंदूर मध्ये त्याला कळून चुकलं की भारत करारा जवाब देतो. म्हणून कट बाय 1000 ब्लीड्स, 1000 कट्सनी, 1000 रित्या जखमा करून भारताला रक्तबंबाळ करा, हीच ती पॉलिसी हे ते आपल्याकडे करून आलेले आहेत. म्हणून त्यांनी ती तयारी केली. पण खरी तयारी ही 6 महिन्याची नाही आहे. लक्षात घ्या, एखाद्या उच्च शिक्षित व्यक्तीला धर्मातिरिकाने आंधळ करायचं म्हणजे त्याचं मतपरिवर्तन करण्याची प्रक्रिया ही 5-10 वर्षाची असेल. आणि त्यामुळे पाकिस्तान हे असं प्रकारे थांबणारं राज्य आहे असं मला वाटत नाही. सवाल आहे यांची ताकद कुठून येते. माझं असं स्पष्ट मत आहे की ही ताकद पाकिस्तानच्या सेनेकडनं येते आणि त्यांच्या ISI कडनं येते. पाकिस्तानच्या या 2 शक्तींनी या देशावर फार मोठा हल्ला आतापर्यंत केलेला आहे. आज आपण पाक ऑक्युपाइड काश्मीर मधले अड्डे उद्ध्वस्त केले, पण हे सगळे फांद्या आहेत, फांद्या. त्याची जी मुळं आहेत ती मुळं आपल्याला कापायला हवी. काय बोलत होता मुनीर त्यावेळेला आठवतंय? पहलगामच्या हल्ल्याआधी मुनीरनी काय सांगितलं होतं? आमची संस्कृती, वेशभूषा, खानपान हे सगळे वेगळे आहे, हिंदू आणि मुस्लिम पूर्णपणे वेगळे आहेत असं त्यांनी सांगितलं. हे आपण डोळेझाक करू शकत नाही. त्यामुळे जर आता हल्ला करायचा असेल तो आपण केलाच पाहिजे. तो ISI आणि पाक सेना यांच्यावरच लक्ष केलं जाते. आणि होय, दहशतवाद आणि धर्म यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. याचं कारण तो सहिष्णू धर्माप्रमाणे वागत नाही आहेत ती लोक. दारुल इस्लाम हे त्यांना पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दारुल हर्क म्हणजे काफिर. काफिर जे आहेत त्यांना दारुल इस्लाम त्यांना बनवायचंय. ही आत्ताची त्यांची स्ट्रॅटेजी आहे. इट इज अ रिलीजियस अँड पॉलिटिकल थॉट विच इज करंटली सीन. आणि दुर्दैवानी धर्मनिरपेक्षतेचे तिथे गोडवे गायले जातात. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजे पुरोगामित्व असं आपल्याकडे समजलं जातं. पण पुरोगामित्वाच्या नावाखाली, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली आपल्याकडे मुस्लिम लांगुल चालन पोचलं जात आहे. We can't stop on air strike and surgical strikes and सिंदूर. हा या देशावरचा हल्ला आहे. जे काही दिल्लीच्या मेट्रो स्टेशन मध्ये आसपास घडलं तो या देशावरचा हल्ला आहे. आणि अशा वेळी न्यूट्रल भूमिका घेणारे जे आहेत ते खरं तर या देशाचे दोषी आहेत असं मला ठामपणे म्हणावंसं वाटतं. सर, ह्या हल्ल्यानंतर सर्वच ठिकाणी माध्यमांवरती उलटसुलट प्रतिक्रियांची राळ सुटली होती. त्यामध्ये काही प्रतिक्रिया ह्या देशविरोधी होत्या असं दिसतं सुद्धा आहे, ऐकायला सुद्धा मिळत आहे. याच्याबद्दलचं आपलं मत काय? कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया होत्या? याच प्रतिक्रियांनी आपण या मुलाखतीचा शेवट करू. होय, दुर्दैवानी स्फोट झाल्यानंतर अनेकांनी याचा संबंध बिहारच्या निवडणुकांशी जोडला. हे अत्यंत दुर्दैवी आहे तुम्हाला सांगतो. या स्फोटांचा आणि निवडणुकांचा बिहार निवडणुकीचा सुताराम संबंध नाहीये. RDX वापरलं असतं तर क्रेटर मिळालं असतं. अशा प्रकारचे अकलेचे तारे आपल्याकडे एका नॅशनल चॅनलवरच्या प्रख्यात संपादकांनी तोडले. त्याचबरोबर यापूर्वी देखील कारगिल युद्ध असेल किंवा 26/11 असेल यांचं वार्तांकन हे शत्रू राष्ट्राला कसं उपयोगी होतं हे आपण पाहिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, बिहार मधल्या निवडणुकीवरून देशाचं लक्ष वळवण्याकरता ही अशी कृत्य सरकार किंवा सरकारच्या एजन्सीज करतायत. अशा प्रकारचे आखले तारे सुद्धा समाज माध्यमांवरून आपल्याकडे केलेले आहेत. लोकांचा सरकारवरचा आणि सरकार आणि लोक यांच्यामधला विश्वास कमी व्हावा, डळमळीत व्हावा, अराजक माजावं आणि फ्रीडम ऑफ स्पीचच्या नावाखाली त्यांचं फेक नॅरेटिव्ह, खोटं तथ्य पसरवायला संधी मिळावी आणि ते त्यांना करावं असं वाटतं. हा देशद्रोह आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही आज या मुलाखतीतून अतिशय सडेतोड आणि परखड भूमिका मांडलीत आणि या सगळ्या कटाचं आम्हाला संपूर्ण विश्लेषण करून सांगितलं. याच्याबद्दल अतिशय व्यस्त वेळापत्रकामध्ये तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण केलं. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार.
विचार मंथन विथ डॉक्टर उदय निरुळकर या मालिकेतील आजच्या भागामध्ये आपण दिल्ली स्फोटानंतर जी काही स्फोटक परिस्थिती आता उद्भवत आहे या सगळ्या गोष्टींचं आपण विश्लेषण केलं. हा एक साखळी कटाचा कसा भाग होता याच्याबद्दल पण आपण समजून घेतलं आणि या देशामध्ये आपल्या देशातच आपल्या देशातलेच लोक आपल्याच देशावरती कसे उलटत आहेत, आपल्या देशाच्या लोकशाहीला धोक्यात आणण्यासाठी कसं काम करत आहेत हे सुद्धा आपण बघितलं. याच्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया ह्यांची आम्ही वाट बघत आहोत. या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.